नमस्कार. तर मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून आणि खूप खूप स्वागत. तर आपली जी काही रेडीमेड रंगोलीची सिरीज आता चालू आहे त्यामधला आहे हा डे 9. आणि या डे 9 मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे की आपण रेडीमेड रंगोली बनवलेले आहेत, आता आपलं ते मार्केटिंगचं सुद्धा झालं की आपण त्याची मार्केटिंग कशी करू शकतो. परंतु आता मेन प्रश्न येतो की आपण ह्या जे काही रेडी रंगोल्या बनवल्या तर आता याची प्राइसिंग आपण काय ठरवायची, म्हणजे आपण हे कोणत्या प्राईजमध्ये आपण विकायचं जेणेकरून त्याचा आपल्याला सुद्धा फायदा झाला पाहिजे ॲज अ बिझनेस म्हणून, आणि घेणाऱ्याचा सुद्धा फायदा झाला पाहिजे की त्याला सुद्धा ती वस्तू परवडली पाहिजे. तर आता जेव्हा आपण ह्या वस्तू बनवल्या तर याचं पॅकेजिंग म्हणा, यासाठी लागणारं सामान म्हणा, किंवा कुरिअर चार्जर जे काही आपण कुरिअरनं पाठवणार असू किंवा स्पीड पोस्टनं पाठवणार असू, या सगळ्यांचा हिशोब लावून तुम्हाला त्याची प्राइसिंग काढायची असते. असं नाही की आता काढले आणि मी हे फक्त असं आपल्या मनात आली ती किंमत आपण तसंही करू शकता, त्यात काही विषय नाही. परंतु आपली मेहनत, आपला खर्च, हा सगळं काही याचं कन्क्ल्युजन करूनच आपल्याला त्याची प्राइसिंग ठरवायची असते. आता जेव्हा हे छोटे छोटे आहेत ना, हे दिसायला जरी छोटे असले ना, परंतु आता याची प्राइसिंग काय ठरवायची, जर का आपण याची प्राइसिंग हे बनवायला एकदम सोपी आहे आणि याला मेहनतसुद्धा कमी लागते, त्याचप्रमाणे याला लागणारं मटेरियलसुद्धा कमी लागते. तर मग तुम्ही याची प्राईस 40 रुपये 50 रुपये असं ठेवू शकता. परंतु ते जर का तुम्हाला हे सेल करायचं आहे तर ही किंमत तुम्हाला परवडणार आहे का? तुम्हाला कोणी म्हटलं आहे की हे 2 पीस मला हवेत किंवा एकच पीस हवा आहे, तर ही तुम्हाला विकायला परवडणार आहे का 50 रुपयाला? कारण यामध्ये लागणारा जो काही कुरिअरचा चार्ज आहे किंवा स्पीड पोस्टाने जर का तुम्ही पाठवताय तर पोस्टाचा जो काही चार्ज आहे तो जर तुम्ही त्यामध्ये ॲड ऑन केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच उरत नाही. मग तुम्ही हा सेट देऊ शकता, जसा की 12 म्हणजे एका डझनमध्ये 2 डझनमध्ये असं तुम्ही करून त्याचं जे काही कन्क्ल्युजन होऊन त्याची जी काही प्राईस निघणार सगळ्याची धरून, तर ते तुम्हाला परवडेल विकायला. कारण की जर का तुम्ही स्पीड पोस्ट करताय तर आय थिंक 1 किलोच्या मागे 80 रुपये असं 80 रुपये किलो तुमचं हे जे काही आहे कुरिअर तर ते जातं. तर त्यानुसार ते चार्जेस लागतात. जर का तुम्ही कुरिअरनं ट्रॅकर, ई-कॉम म्हणजे या कुरिअरने पाठवता तर त्याचे चार्जेस वेगळे असतात आणि स्पीड पोस्टचे चार्जेस हे वेगळे असतात. म्हणून किंमत ठरवत असताना साईज मोठी असो अगर लहान असो तरी सुद्धा तुम्हाला त्यामध्ये लागणारी मेहनत, आता मोठी साईज असली ना तरी सुद्धा, आता ही जी आहे ना ही साईज मोठी आहे, पण ही फिलअप करताना मला याच्यासाठी लागणारा वेळ कमी लागू शकतो कारण स्पेस खूप मोठी आहे आणि मी इझिली याच्यामध्ये पटापट कलर भरू शकते. परंतु जर का तुम्ही आपली जी काही पैठणी ही आहे, आता हळदी कुंकासाठी बऱ्याच जणांनी बनवली असेल, तर पैठणीची जी काही रेडी रंगोली आहे ज्याच्यावर नथ वगैरे आहे, तर ते काम इतकं बारीक आहे ना आणि इतकं हळूवार करावं लागतं आणि त्यासाठी लागणारा वेळसुद्धा तेवढाच जास्त लागतो. त्याचं फिनिशिंग म्हणा, त्यामध्ये अजून आपल्याला ॲड ऑन करायचं असतं म्हणजे जास्त अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी, तर त्यासाठी लागणारा वेळ हा भरपूर आहे. तर त्याची किंमत ही ऑब्वियसली जास्त राहणार, म्हणजे 250 म्हणा, 300 म्हणा, 350. आपल्या एरिया वाईज सुद्धा आपण आपल्या प्रॉडक्टची किंवा हे रांगोळीचंच नाही सांगत आहे मी, तुम्ही कुठलेही प्रॉडक्ट सेल करत असाल तर त्याचं जे काही प्राईज आहे तुम्ही एरिया वाईज ठरवू शकता. जर का आता ही गोष्ट आपल्याला खेडेगावात विकायची आहे तर तिथं ना असे भाव करणारे लोक म्हणा किंवा ते असं पटकन 40 रुपये 50 रुपये असे पटकन काढून देत नाही. कम्पॅरिझन टू शहरातले लोक, जेव्हा त्यांना असं म्हटलं जातं की ही वस्तू 50ला आहे तर ते काही एवढं बघत नाही की पटकन ते घेऊन जातात. 50 रुपये 100 रुपये त्यांना एवढं काही वाटत नाही कारण त्यांचं ते इन्कम तेवढं असतं, त्यामुळे त्यांना ते काही एवढं वाटत नाही. परंतु ते जेव्हा आपण खेडेगावात विकतो तेव्हा सगळ्यांना पैशांचा विचार करूनच सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात, त्यामुळे लोकेशन वाईज सुद्धा तुमच्या प्रोडक्टची किंमत ही बदलू शकते. म्हणून आता खेड्यातल्या लोकांना वेगळी प्राईस, शहरातल्या लोकांना वेगळी प्राईस असं आपण करू शकत नाही. जेव्हा आपण ऑनलाईन बिझनेस करतो म्हणजे यांना वेगळी प्राईस सांगायची, त्यांना वेगळी प्राईस सांगायची असं मात्र आपल्याला बिलकुल करायचं नाही. सगळ्यांसाठी एकच प्राईस ठेवायची.
आधीच आपलं कन्क्ल्युजन काढायचं की तुम्ही हे जे काही रांगोळ्या बनवलेल्या आहेत याचं आपण जर का एक पीस आपण सेल करणार तर किती ठरवायचा तुम्ही लिहून सुद्धा ठेवू शकता. किती ठरवायचं, डझन वाईज देणार तर तुम्ही किती ठरवायचं आणि सगळ्यांना सेम आणि एकच किंमत सांगायची, म्हणजे पार्सलिटी करायची नाही आहे आपल्याला. आता तुम्हाला कळालं की याची आपण प्राइसिंग कशी ठरवणार आहे. तर आता हे जेव्हा करंडा आहे ना हा मी 50 रुपयाला, हे जे काही 2 आहेत ना हे सोबतचे अटॅच आहे तर मी हा 50ला एक विकते. आणि हे जे काही आहे ना हे सुद्धा 50. म्हणजे फक्त जेव्हा मला इच्छा इथं सेल करायचं असते किंवा ते माझ्या घरून घेऊन जातात तेव्हा. परंतु जेव्हा मी बाहेर ऑनलाईन सेल करते किंवा मला पोस्टानं पाठवायचं असतं तर तेव्हा ना मी हे 2-3 पीस जर असले तर मी त्याची किंमत जी आहे ती ॲड ऑन करून, म्हणजे जे कुरिअर चार्ज वगैरे आहे ते चार्ज ॲड ऑन करून ही याची किंमत मी सांगत असते. आता याची झाली 200 रुपये घेते. आणि हे हळदी कुंकाचं जे काही मी बनवलं होतं तर याचं मी 200 रुपये घेतले. तर अशी प्राइसिंग तुम्ही तुमच्या मनानुसार ठरवू शकता. फक्त काय करायचं, आपली मेहनत, आपला खर्च आणि जे काही आपण कुरिअरने पाठवणार असू किंवा स्पीड पोस्टनं पाठवत असू तर त्याचे चार्ज हे वेगळे लागतात. त्याच्यासाठी परत आपल्याला लिफाफा आणावा लागतो. कुरिअरचं जे काही आहे ना हे अशा, तर हे अशा आपल्याला पॉलिथिन जर घ्यायचे असतील तर ते वेगळे आणावं लागतं, तर त्याचे पैसे वेगळे असतात. तर हे सगळं काही ना आधी आपण ॲड करायचं की आता आपल्याला पाठवायचं आहे. तर आता ही आपल्याला कितीला पाठवली म्हणजे आपल्याला परवडेल. आणि खूप हाय पण आपण जी काही प्राईज आहे ते ठरवू नये, कारण की समोरच्याला घ्यायला सुद्धा ते परवडलं पाहिजे, आहे की नाही बरोबर. आता दुसरा मुद्दा म्हणजे आपल्याला ऑर्डर कशा जास्तीत जास्त मिळते. तर मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले की मार्केटिंग करायचं तर कसं करायचं की आपल्याला ज्यामुळे जास्तीत जास्त ऑर्डर मिळते त्यासाठी तुमची सोशल मीडियावर अकाउंट पाहिजे. आता व्हॉट्सअप तर सगळेच जण वापरतात, पण त्यामध्ये ना आपले लिमिटेड लोक असतात, म्हणजे आपले नातेवाईक असतात, आपले फ्रेंड सर्कल असते, हे सगळे असतात. परंतु जेव्हा एक सोशल मीडियावर आपलं अकाउंट असते, म्हणजे इंस्टावर, फेसबुकवर, यूट्यूबवर, याचा रीच ना खूप मोठा असतो आणि खूप जास्त लोकांपर्यंत आपले प्रोडक्ट्स हे पोचत असतात आणि त्यातून आपल्याला ते ऑर्डर्स मिळत असतात. जेव्हा तुम्हाला कुठूनही ऑर्डर जर येत असेल तर तुम्ही काय अशी एक डायरी किंवा एखादं असं नोटबुक तुम्ही असं मेंटेन करून ठेवा की ज्यामध्ये ना तुम्हाला मिळणाऱ्या ऑर्डर्स, कुणाला किती मिळाल्या, म्हणजे कोणत्या दिवशी डेट वाईज सुद्धा ना तुम्ही असं लिहून ठेवू शकता. हे बघा, काही ऑर्डरचं आहे, काही माझ्या स्क्रिप्टचं आहे, तर ती मी इथं लिहून ठेवत असते की कुठल्या दिवशी ऑर्डर मिळाली आणि ही ऑर्डर कुठल्या दिवशी त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे आणि त्यांचा ॲड्रेस वगैरे हे सगळं. जेव्हा आपल्याला ऑर्डर मिळते ना तेव्हा सगळ्यात आधी काम करायचं, त्यांचं पूर्ण नाव, त्यांचं पूर्ण ॲड्रेस विथ पिनकोड. कारण स्पीड पोस्टनी किंवा पोस्टने जेव्हा पाठवता तुम्ही तेव्हा पिनकोड अवश्य पाहिजे. तर पिनकोड वगैरे, त्यांचा मोबाईल नंबर हा आपल्या डायरीमध्ये, आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आणि नंतर ते पार्सल आपण डिस्पॅच करायचं. तिथं खाली लिहून ठेवायचं की कधी आपण हे ऑर्डर आपल्याला मिळाली, कुठल्या दिवशी आपण डिस्पॅच केली आणि ही कुठल्या दिवशी त्यांच्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे यामुळे काय होतं, आपला खूप गोंधळ होत नाही. आपल्याकडे जर का 10 ऑर्डरच्या वर जर का ऑर्डर असतील तेव्हा मग ना आपली खिचडी होऊन जाते. कुणाचे फोन येत राहतात, कुणाचे मेसेज येत राहतात आणि मग सगळं भानगड होऊन जाते. त्यामुळे ना आपलं जर का असं मेंटेन केलेलं असलं ना तर आपल्याला एकदम इझिली जाते. त्यामुळे आपण फेसबुक, इंस्टा, यूट्यूबवरून तुम्ही ना तुमचं एक अकाउंट क्रिएट करा. तिथं ना तुम्ही त्याला तिथं तुमचा प्रॉडक्ट म्हणा, तुमची जी काही सर्विस आहे, तुम्ही जेही विकत असाल, फक्त मी रांगोळीच सांगत नाही आहे, सगळं रांगोळीचं तर मी सांगतेच, परंतु तुम्ही जर का दुसरंही काही करत असाल तर त्यासाठी सुद्धा हे खूप युजफुल ठरणारं असं आहे की तुमच्या त्या गोष्टीला, त्या रील्सला, त्या व्हिडिओला तेवढा रीच गेला पाहिजे. ही गोष्ट जेवढी बरोबर आहे ना तेवढीच ही गोष्ट सुद्धा बरोबर आहे की जेव्हा तुम्ही सुरुवात करताय तेव्हा असं होऊ शकत नाही ना तुम्ही बनवलेली रील्स मिलियनमध्ये गेली, तुम्ही बनवलेला व्हिडिओ हा सुद्धा हजारोत गेला किंवा मिलियनमध्ये गेला, असं होऊ शकत नाही. थोडे थोडे व्ह्यूज येत राहतात. तुम्ही जसं व्हिडिओ टाकत राहता, जसे रील्स टाकत राहता, तसा लोकांचा जो काही ट्रस्ट आहे तो बिल्ड होत राहतो. लोक तुम्हाला बघत राहतात
आणि नंतर तुम्हाला ऑर्डर्स येत राहतील आणि आले तरीशा भरपूर 50-100 येतील असंही नाही. कधीतरी 2 येतील, कधी 4 येतील, कधी एकही येणार नाही. परंतु आपल्याला मात्र हे काम जे आपण हाती घेतलेलं आहे ते आपल्याला मात्र करावंच लागणार आहे. हे स्वतःला सांगून, हे स्वतःच्या मनाला ठरवून द्यायचं की हां, कधी ऑर्डर येईल, कधी येईल नाही, कधी डिमोटिवेट होईल मन, कधी मोटिवेटही होईल. तर तुम्हाला समजलं का की आपण कुठलेही प्रॉडक्ट, रेडीमेड रंगोलीच नाही तर कुठलेही प्रॉडक्ट जर का आपण सेल करत आहोत तर आपली जी काही मेहनत आहे त्यासाठी लागणारा खर्च आहे, प्लस कुरिअर किंवा स्पीड पोस्टचा जो काही खर्च आहे, हा सगळा काही प्लस करूनच आपल्याला आपली प्राइसिंग ठरवायची असते. हे झालं. आता ऑर्डर कसे मिळवायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की त्यासाठी तुमचा आधी एक सोशल मीडिया अकाउंट पाहिजे ज्यावरून तुम्हाला ऑर्डर येतील आणि एक तुमचा मोबाईल नंबर पाहिजे जो तुमचा पर्सनल नंबर नसावा. फक्त बिझनेससाठी तुमचा एक वेगळं सिम घेऊ शकता तुम्ही किंवा एक वेगळा नंबरसुद्धा यूज करू शकता की जो तुमचा पर्सनल नंबर असू नये. कारण की पर्सनल नंबर हा तुमचा खूप म्हणजे तुमच्या नातेवाईकांकडे असतो, तुमच्या बँकेला अटॅच असतो, तुमच्या आधार कार्डला, पॅन कार्डला. तो नंबर बिझनेससाठी द्यायचा नाही. त्यासाठी एक वेगळा नंबर घ्यायचा आणि त्याच्यावर तुम्ही बिझनेसचं जे काही करणार असाल ते त्याच्यावर स्टार्ट करायचं. जे 10 दिवसाची रेडीमेड रंगोलीची सिरीज जी स्टार्ट केली होती ना, त्यामध्ये मी तुम्हाला त्याचं मटेरियल काय लागणार आहे, कुठून घ्यायचं, कसं घ्यायचं आणि त्याचे आपण ट्रेसिंग कसं करायचं, डिझाईन्स कुठून घ्यायची, प्लस फर्स्ट लेअर कशी करायची, सेकंड लेअर कशी करायची, त्याचप्रमाणे त्याला फिनिशिंग कसं द्यायचं, त्याची पॅकेजिंग कशी करायची, त्याची मार्केटिंग कसं करायचं, इव्हनली त्याची प्राइसिंग कसं ठरवायचं हे सुद्धा मी तुम्हाला या 8-9 दिवसात सांगितलेलं आहे. आणि याचा तुम्हाला याच बिझनेससाठी नाही तर तुम्हाला कुठलाही जर का बिझनेस करायचा असेल तर त्यासाठी थोडाफार का होईना म्हणजे जी काही आपण म्हणू ना हेल्प ती नक्कीच होईल असं माझ्या मनाला तरी असं वाटते. आता जे काही हे काही आपण सगळं बनवलेलं आहे किंवा आपलं कुठलेही प्रॉडक्ट आहे तर ते आपण स्पीड पोस्टनं पाठवायचं की कुरिअरने पाठवायचं, कुठलं बेस्ट आहे, तर याच्यावर जो काही म्हणजे डिटेल व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती देईल. तर तोपर्यंत स्टे कनेक्टेड विथ होममेकर अनुप्रिया. बाय.